श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. सध्या अधिक महिना हा सुरू आहे आणि आज अधिक महिन्यातील पौर्णिमा तिथीही सुरू झालेली आहे. अधिक महिन्यामध्ये येणाऱ्या या पौर्णिमेचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. पौर्णिमेच्या तिथीला आपण ज्याप्रमाणे श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी त्यांची पूजा करत असतो, तसंच सत्यनारायण पूजाही करत असतो. त्याचप्रमाणे पौर्णिमेच्या तिथीला आपल्या कुलदेवीची पूजा सेवा करण्याला सुद्धा अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. पौर्णिमेच्या दिवशी कुलदेवीची विशेष सेवा आणि कुलाचार केल्याने आपल्याला त्याचे अनेक लाभही होत असतात. आपल्या कुलदेवीचा अखंड कृपाशीर्वाद हा आपल्या घरावर, आपल्या कुटुंबावर कायम राहत असतो. इतर पौर्णिमेलाही आपण आपल्या कुलदेवीची सेवाही करत असतो, पण त्यातल्या त्यात अधिक महिन्यामध्ये ही जी पौर्णिमा तिथी आलेली आहे, तर या अधिक महिन्यातल्या पौर्णिमेच्या तिथीला जर आपण आपल्या कुलदेवीची सेवा केली तर या सेवेचे फळे आपल्याला अधिकचे अधिक म्हणजे अधिक पटीने मिळणार आहे. कारण अधिक मासामध्ये आपण जी कुठली पूजा सेवा करत असतो त्याचे फळे आपल्याला अधिक पटीने मिळत असते आणि म्हणूनच आपल्या कुलदेवीचा अखंड कृपाशीर्वाद आपल्याला लाभावा, अधिक पटीने तिची कृपा ही आपल्या कुटुंबावर कायम राहावी, यासाठीच आपल्याला अधिक मासातील या पौर्णिमेच्या तिथीला आपल्या कुलदेवीची ही प्रभावी सेवा अवश्य करायची आहे. अधिक मासातील पौर्णिमेच्या तिथीला तुमच्या कुलदेवीची ही सेवा जर तुम्ही केली तर यामुळे तुम्हाला आयुष्यभर कुलदेवीच्या आशीर्वादाने, तिच्या कृपेने काहीच कमी पडणार नाही. तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख, संकट, दारिद्र्य दूर होऊन तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना कुलदेवीच्या आशीर्वादाने आणि तिच्या कृपेने पूर्ण होतील. ज्या घरावर कुलदेवीचा आशीर्वाद हा कायम राहतो तर त्या घरामध्ये कशाचीच कमतरताही भासत नाही आणि त्या घराची भरभरून प्रगती होत असते. आणि म्हणून प्रत्येक घरामध्ये आपल्या कुलदेवीची सेवा ही करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यातल्या त्यात अधिक मासातल्या या पौर्णिमेच्या तिथीला तर आपण आपल्या कुलदेवीची पूजा सेवा करणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण यामुळे आपल्याला अधिक पटीने पुण्यफळ हे मिळणार आहे. तर अधिक मासातल्या या पौर्णिमेच्या तिथीला आपल्याला आपल्या कुलदेवीची कोणती प्रभावी सेवा करायची आहे याचीच महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि म्हणून ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा. आणि आपल्या कुलदेवीचा अधिक पटीने कृपाशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी ही संधी तुम्ही चुकूनही सोडू नका. सांगितल्याप्रमाणे तुमच्या कुलदेवीची सेवा तुम्ही या अधिक मासातल्या पौर्णिमेच्या तिथीला अवश्य करा. तर अधिक मासातल्या पौर्णिमेची तिथी ही आज शनिवारी 30 तारखेला सकाळी 11:58 सुरू झालेली आहे आणि पौर्णिमेची तिथी ही उद्या रविवारी 31 मेला दुपारी 2:15 संपणार आहे. तर या दोन्ही दिवशी पौर्णिमेची तिथी असणार आहे. त्यामुळे कुलदेवीच्या ज्या काही प्रभावी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या सेवा तुम्ही आज शनिवारी सुद्धा करू शकतात आणि उद्या रविवारी 31 मेलाही दिवसभरामध्ये केव्हाही करू शकतात. आपल्या कुलदेवीची सेवा ही आपण पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने केली तर आपल्याला आपली कुलदेवी ही भरभरून आशीर्वाद देत असते आणि तिच्या आशीर्वादानेच आपल्याला आयुष्यामध्ये काहीच कमी पडत नाही. आणि म्हणूनच आपल्या कुलदेवीची सेवा ही आपल्याला पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करायची आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी साध्या, सोप्या आणि छोट्या छोट्या सेवा या सांगणार आहेत. तर या सर्व सेवांपैकी तुम्हाला ज्या सेवा जमत असतील तर त्या सेवा तुम्ही या अधिक मासातल्या पौर्णिमेच्या तिथीला कुलदेवीच्या अवश्य करा. आणि तसंच जर तुम्हाला या कुलदेवीच्या सेवा दर पौर्णिमेलाही करणं शक्य असेल तर तुम्ही त्या सेवा दर पौर्णिमेलासुद्धा करू शकतात. असं जर तुम्ही कराल तर अतिशय उत्तमच होईल. आपल्या कुलदेवीच्या पूजेमुळे आणि तिच्या सेवेमुळे आपल्या घरातली सर्व नकारात्मकताही दूर होत असते. आपल्या घरातला वास्तुदोष, पितृदोष हा सुद्धा दूर होत असतो. आपली कुलदेवी ही आपल्या घराण्याची, आपल्या कुटुंबाची आई असते आणि तिच्या सेवेमुळे आपल्या संपूर्ण कुटुंबावर तिचे संरक्षण कवच हे तयार होत असते. आणि तसंच आपल्या ज्या काही सांसारिक अडचणी असतील, आपल्या मुलाबाळांसंबंधित, त्यांच्या शिक्षणासंबंधित, करिअर संबंधित किंवा त्यांच्या लग्नासंबंधित जर काही प्रश्न असतील, आर्थिक अडचणी या जर काही आपल्याला असतील तर ते सर्व प्रश्न कुलदेवीच्या सेवेने मार्गी लागत असतात. आपली आर्थिक भरभराट होत असते. आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धीही येते आणि आपल्या घरातील सर्व व्यक्तींचे आरोग्य हे उत्तम राहते. कुलदेवीच्या आशीर्वादाने आपल्या संपूर्ण घराची भरभरून प्रगती होते. आणि म्हणूनच या ज्या काही मी सेवा तुम्हाला आता सांगणार आहे तर त्या सेवांपैकी तुम्हाला ज्या सेवा जमतील तर त्या सेवा तुम्ही या पौर्णिमेच्या तिथीला अवश्य करा. अधिक मासामध्ये आपल्या कुलदेवीची सेवा करण्यामध्ये आपण आपल्या कुलदेवीची ओटी भरणं याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही या अधिक मासामध्ये तुमच्या कुलदेवीची ओटी भरली नसेल तर उद्या किंवा आज पौर्णिमेच्या तिथीमध्ये तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटी अवश्य भरा.
पौर्णिमेच्या तिथीला आपल्या कुलदेवीची ओटी भरणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तुमच्या कुलदेवीच्या मूळ पीठावर जाऊन जर तुम्हाला तुमच्या कुलदेवीची ओटी भरता येत असेल तर ती अवश्य भरा. नाहीच शक्य होत असेल तर तुमच्या घराजवळ असलेल्या तुमच्या कुलदेवीच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटी भरू शकतात. आणि जर तुमच्या घराजवळ तुमच्या कुलदेवीचं मंदिरही नसेल तर आपल्या घरामध्ये कुलदेवीचा फोटो, टाक किंवा मूर्तीही तर असते, तर तिथेच देवघरासमोर तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटीही भरू शकतात. अधिक मासातील पौर्णिमेची तिथी आहे आणि म्हणूनच आपल्या कुलदेवीची ओटी आपण अवश्य भरायची आहे. मग तुम्ही ती घरी देवघरामध्ये भरले तरीही चालेल किंवा कुलदेवीच्या मूळ स्थानावर जाऊन भरली तरीही चालेल किंवा तुमच्या घराजवळ असलेल्या कुलदेवीच्या मंदिरामध्ये जाऊन भरली तरीही चालेल. त्याचप्रमाणे तुमच्या देवघरामध्ये असलेल्या तुमच्या कुलदेवीच्या मूर्तीवर किंवा टाकावर तुम्हाला शुद्ध पाण्याने ओम कुलदेवतायै नमः किंवा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चै या मंत्राचा 11 वेळा जप करून अभिषेक हा करायचा आहे. आणि त्यानंतर कुलदेवीला हळद, कुंकू, अक्षदा, फूल हे अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतर जर तुम्ही घरीच तुमच्या कुलदेवीची ओटी भरत असाल तर ती भरायची आहे. आणि तसंच आपण आपल्या कुलदेवीला नैवेद्य हा अर्पण करायचा आहे. मग यामध्ये तुम्ही खीर करून त्याचा नैवेद्यसुद्धा कुलदेवीला दाखवू शकतात. तसंच पुरणाची पोळी करून तिचाही नैवेद्य दाखवू शकतात. आणि हे जर तुम्हाला शक्य नसेल तर एखाद्या फळाचा नैवेद्य हा सुद्धा तुम्ही तुमच्या कुलदेवीला दाखवू शकतात. त्याचप्रमाणे विडा म्हणजेच तांबूल याचा नैवेद्यही तुम्ही तुमच्या कुलदेवीला अर्पण करू शकतात. आणि यानंतर तुमच्या कुलदेवीची आरती तुम्हाला करायची आहे. आणि त्याचप्रमाणे पौर्णिमेच्या तिथीमध्ये तुम्ही दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पारायण हे सुद्धा अवश्य करायचे आहे आपल्या कुलदेवीची सेवा म्हणून. पौर्णिमेच्या तिथीमध्ये दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पारायण करणे हे खूपच महत्त्वाचं मानलं गेलं आहे. आणि म्हणून आपल्याला सर्वांना आवर्जून पौर्णिमेला दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण अवश्य करायचं आहे. आणि जर तुम्हाला काही कारणास्तव दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण करणं शक्य नसेल तर मग तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण हे करायचं आहे. सिद्धकुंजिका स्तोत्र हे 11 वेळा पठण केल्याने आपल्याला दुर्गा सप्तशती पाठ केल्याचं पुण्यफळ हे मिळत असतं. आणि म्हणून जर तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ करणं हे शक्य नसेल तर मग तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्राचं 11 वेळा पठण हे अवश्य करा. त्याचप्रमाणे तुमच्या देवघरामध्ये असलेल्या कुलदेवीच्या मूर्तीवर, टाकावर किंवा फोटोवर तुम्हाला कुंकुमार्चन हे करायचं आहे. कुंकुमार्चनची सेवा ही अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे. त्यामुळे आपल्या कुलदेवीची सेवा करताना आपल्याला कुलदेवीच्या मूर्तीवर किंवा फोटोवर किंवा टाकावर कुंकुमार्चन हे करायचं आहे. हे कुंकुमार्चन करत असताना तुम्ही नवारणव मंत्राचं 108 वेळा पठण करून कुंकुमार्चन करू शकतात किंवा तुमच्या कुलदेवीचा जो कुठला मंत्र असेल तर त्या मंत्राचं 108 वेळा जप करून तुम्ही हे कुंकुमार्चन करू शकतात. हे कुंकुमार्चन करत असताना देवीच्या पायापासून ते मस्तकापर्यंत आपल्याला कुंकू अर्पण करत जायचं आहे. आपल्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य हे कायम राहावं यासाठी कुलदेवीची सेवा करताना कुंकुमार्चनची सेवा करणं हे अत्यंत आवश्यक आणि गरजेचं आहे. आणि म्हणून आपल्याला पौर्णिमेच्या तिथीला कुलदेवीच्या फोटोवर, मूर्तीवर किंवा टाकावर कुंकुमार्चन हे अवश्य करायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला पौर्णिमेच्या तिथीमध्ये आपल्या कुलदेवीला लवंगांचं अर्चन हे सुद्धा करायचं आहे. हे सुद्धा अत्यंत लाभदायक मानलं गेलं आहे. आणि यासाठी आपल्याला नवारणव मंत्र किंवा कमलात्मक मंत्र हा जप करत 21 लवंगा अर्पण या कुलदेवीला करायच्या आहेत. आणि या अर्पण केलेल्या 21 लवंगा आपल्याला प्रसाद म्हणून नंतर आपल्या घरातील सर्वजणांनी मिळून ग्रहण करायच्या आहेत. आणि तसंच जर तुम्हाला शक्य असेल तर पुरणाचे दिवे करून देवीला या दिव्यांनी ओवाळायचं आहे आणि देवीची आरती करायची आहे. तर याप्रमाणे आपल्याला शक्य होईल तितकी जास्त सेवा आपण कुलदेवीची अधिक मासातल्या या पौर्णिमेच्या तिथीला अवश्य करायची आहे. तसंच नवारणव मंत्र किंवा तुमच्या कुलदेवीचा जो कुठला मंत्र असेल तर त्याचासुद्धा तुम्हाला 108 वेळा जप अवश्य करायचा आहे. तर यापैकी तुम्हाला जमेल ती सेवा तुम्ही पौर्णिमेच्या तिथीला अवश्य करा. यामुळे तुमच्या कुलदेवीचा अखंड कृपाशीर्वाद हा तुम्हाला नक्कीच लाभेल. अधिक महिन्यामध्ये जितकी जास्त सेवा तुम्ही तुमच्या कुलदेवीची कराल तर त्यामुळे तुम्हाला देवीची अखंड कृपाही नक्कीच प्राप्त होईल. आणि म्हणून तुम्हाला जमेल ती सेवा तुम्ही अधिक मासातल्या पौर्णिमेच्या तिथीला अवश्य करा. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा झाला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.